14 सीटा द्यायला ते तयार झाले होते. 18 सीट झाल्या होत्या. 13-14-18 सीटा ते द्यायला तयार होते. आणि जे आमच्या मेन सीटा होत्या जिथे आमचे नगरसेवक मागच्या वेळेस निवडून आले होते, जसं प्रभाग क्रमांक 4, प्रभाग क्रमांक 5 आणि 2-3 जागी आमच्या तिथं ते काँग्रेस आम्हाला द्यायला तयार नव्हते तिकीट, जिथे आमचा हक्क होता. आणि त्यातल्या त्यात काँग्रेसचे जे आमदार बाळासाहेब यांनी तर स्पष्ट माझ्या वार्डात तर मला विरोधच केला की गणेश नाईक सोडून दुसऱ्याला तिकीट देसाल तर तुम्हाला इथं तिकीट सोडतो. अरे म्हणजे काय, गणेश नाईकने तुमचं काम नव्हतं केलं इलेक्शनमधून म्हणून का तुम्ही असा राग काढसाल का? सरळ स्पष्ट खासदारांना सांगितलं होतं आमदार साहेबांनी की गणेश नाईकला सोडून तुम्ही दुसऱ्याला तिकीट देसाल तर देतो, नाही तर तुम्हाला ही सीट पण सोडत नाही. म्हणजे हा काय विषय? आणि त्यातल्या त्यात मग झाला विषय संतोष भाऊ ढवळेचा. ते डायरेक्ट काँग्रेससोबत फिरताना सगळं जाहीर झालं. त्याच्यात आमचे मतदार संभ्रमात पडले की काँग्रेसचं काम करायचं की उभाटायचं करायचं. संतोष ढवळे तर काँग्रेसचं काम करत आहे, मग उभाटावाल्यांना संभ्रम निर्माण झाला. त्याच्यामुळे आमची वोटिंग कमी झाली. हे बरोबर आहे. त्याच्यामुळे आमची वोटिंग कमी झाली ना. जे लोक शिवसेनेला बघून वोटिंग करणारे होते पण त्यांच्यातच ढवळे काँग्रेसचं काम करत आहे, हे याचं काम करत आहे, त्याच्यामुळे आमचे वोटर कन्फ्यूज झाले. त्याच्यामुळे आम्हाला त्याचा फरक पडला. त्याचा फरक आम्हाला पडला, आमच्या सीटा पडल्या. अजून काय बोलणार आहे आम्ही? त्यांचा स्पष्ट आरोप आहे ना, तुमची जे नेते संतोषची करा, सगळ्याचीच करा. आम्ही ज्या नेत्यासोबत भेटत आहे, जे बोलत आहे, संपर्क प्रमुख राव, जिल्हा प्रमुख राव, खासदार राव, यांचं म्हणणं एक येत आहे की संतोष भाऊ काँग्रेस सोबत मॅनेज झाले. संतोष भाऊचं म्हणणं आहे हे मॅनेज झाले. आम्हाला म्हणणं एकच आहे का दोघंही समोर बसा. पहिले उमेदवार आहे आणि नार्को टेस्टचा जो प्रश्न आहे तो आमच्यासोबत उद्धव साहेबापाशी झाला. तुम्ही बाजू मांडा. जर तुमच्याकडे उद्धव साहेब भेट घेत नसन तर आमची तेवढी इज्जत आहे का उद्धव साहेब आम्हाला भेट देते आमच्या जाण्यावर. मग यावेळेस जर एवढं हे खरं बोलत आहे तर खरं कोण बोलत आहे? नार्को टेस्ट दोघांचंही करा, जिल्हा प्रमुखाचाही करा, खासदाराचाही करा. खासदार इथं निवडून येण्यासाठी खासदार कुठले निवडून आणलं आम्ही कार्यकर्त्यांना, तेव्हा ते इथं खासदार बनले. खासदाराचं काम होतं कार्यकर्त्यासाठी फिरायचं, एक रॅली काढायचं, कोणती सभा घ्यायचं, कुठेच काही नाही. बरं खासदार एवढे गरीब आहे का त्यांच्यापाशी पक्षाचे झेंडे नाही? त्यांना जेव्हा झेंड्याची मागणी केली ते म्हणते झेंडे नाही आपल्यापाशी, बूथसाठी पैसे नाही, एकाही कार्यकर्त्याला 1 रुपयाची मदत केलेली नाही आहे. पण पैशाची मदत सोडा, पण तुमचं काम फिरणं येणं. आज शहरातलं नामची व्यक्तिमत्व म्हटलं तर बाळासाहेब चौधरी जे नगराध्यक्ष होते त्यांना कुठे विचारात घेतलं? ते कुठेच दिसले नाही. विधानसभेच्या वेळेस त्यांनीही फिरले, जागोजागी कॉर्नर मिटिंगा लावल्या. मग यावेळेस काय घडलं का बाळासाहेब नाही आले? प्रचारामध्ये बाळासाहेब मांगुळकर, संतोष भाऊ ढवळे आणि बाळासाहेब मांगुळकर यांनी महाविकास आघाडीमध्ये प्रचाराची धुरा सांभाळली होती. तसंच या निवडणुकीमध्ये तिघांनी मिळून जर प्रचाराची धुरा सांभाळली असती आणि प्रत्येक आता बाळासाहेब माझ्या प्रभागामध्ये 2 ठिकाणी आले प्रचारासाठी, 2 मिटिंगला आले, 2-3 मिटिंगला. बाळासाहेब चौधरी आणि संतोष ढवळे सुद्धा माझ्या प्रभागात आले नाही. म्हणजे तुम्ही नुसतं वाघापूरमध्ये 3 प्रभागामध्ये सीट घेता आणि 3 प्रभागामध्ये ते कार्यकर्त्यांना सीट त्यांना पक्षाकडून मिळाली नाही म्हणून काँग्रेसवर ते कार्यकर्ते उभे राहिले काय. आणि नंतर संतोष भाऊची परिस्थिती अशी झाली की आपले कार्यकर्ते उभे आहे म्हणून त्यांचा प्रचार त्यांना करावा लागला, नाही लागला असतो त्यांनी केला. पण त्यांनी इतरत्र जे कार्यकर्ते होते त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. सरळ काँग्रेसचंच काम केलं ना, उभाटाचं कामच नाही केलं. नंतर संतोष भाऊ माझ्या प्रभागामध्ये आले, प्रभाग 17 मध्ये, तर त्यांनी जाहीर काँग्रेसचा प्रचार केला. मग डायरेक्ट काँग्रेसचा प्रचार केला त्यांनी. जेव्हा मी पक्षप्रवेश केला तेव्हा संतोष भाऊ हे जिल्हा प्रमुख म्हणजे तुम्ही सर्व कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून दिलं. तुम्ही तुमच्या ताकदीवर निवडून या, याच्यावर निवडणूक होत नसते. निवडणुकीमध्ये उमेदवाराला सर्व लोकांचं सहकार्य पाहिजे असते, त्याच्याशिवाय निवडणूक होत नाही. आता तुमची मागणी काय आहे? आमची मागणी ही आहे की आम्ही भविष्यामध्ये येणाऱ्या काळात पक्षाचं काम करावं की नाही करावं हे आम्हालाच विचार पडलाय आता, का कसं काम करायचं आणि कसं काय करायचं. ही जर परिस्थिती जर अशी राहिली तर पक्ष तर पूर्ण निस्तनाबूत होऊन जाईल. आम्ही बाळासाहेबांचे कट्टर मावळे आहे, आम्ही बाळासाहेबाला मानणारे लोक आहे. बाळासाहेबांमुळे आम्ही सेनेत आहे. वयाच्या 16व्या वर्षापासून मी सेनेत आहे, तो प्रश्नच नाही. आणि पक्षाचे दिवस कसे असो, चांगले असो वाईट असो, आम्ही या पक्षाच्या सोबत खंबीर आहे. आणि यापुढे आम्ही राहू, हे त्यात शंका नाही. यापुढे आम्ही पक्षासोबत राहू. पण आता ते पक्षाने त्या सर्व गोष्टींचा सगळ्यांना न्याय द्यावा, कोणाला कसं काय हे करावं ते त्यांनी पक्षाने न्याय द्यावा होता. आणि त्यामध्ये निवडणुकीच्या कालावधीमध्ये तुम्ही हकालपट्टी करता एखाद्या मोठ्या माणसाची, म्हणजे त्याचे इफेक्ट काय पडतील बा सर्वसामान्य जनतेमध्ये, याची तुम्ही काहीच विचार केला नाही. नेते मंडळींनी नाही केला आणि पक्षाने केला.